जिथपर्यंत खोदलं जातंय तिथपर्यंत कचऱ्याचे डोंगर हे चित्र आहे मुंबईतल्या मुलुंड मधलं. मुलुंड कचरा डेपोला कचरामुक्त करण्यासाठी बृहन्मुंबई महापालिकेनं हाती घेतलेला प्रकल्प अजूनही पूर्ण झालेला नाहीये. ऑक्टोबर 2024 ची मूळ मुदत संपून गेलीये. आता जुलै 2026 सुरू आहे, पण हा संपूर्ण परिसर कचरामुक्त करण्यासाठी आता पुन्हा जानेवारी 2027 पर्यंतची नवी मुदत मिळण्याची शक्यता आहे. जवळपास 8 वर्षांपूर्वी म्हणजेच ऑक्टोबर 2018 मध्येच इथं कचरा टाकणं पूर्णपणे बंद करण्यात आलं होतं. पण बायो मायनिंग आणि बायो रेमेडिशन प्रक्रियेत समोर आलेली आव्हानं आणि आता वाढीव कचऱ्यामुळे हा प्रकल्प रखडलाय. पण प्रकल्प दिवसेंदिवस लांबत असल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. 24 हेक्टरवर पसरलेल्या या डम्पिंग ग्राउंडवर तब्बल 70 लाख मेट्रिक टन कचरा असल्याचा प्राथमिक अंदाज होता. बायो मायनिंग प्रक्रियेद्वारे 62 लाख मेट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात पालिकेला यश आलंय. पण प्रकल्प पूर्ण का होत नाहीये, आतापर्यंत नेमकी काय काय कारणं समोर आली आहेत ते पाहू. प्रकल्प लांबण्याची कारणं आणि प्रकल्पासमोरची आव्हानं काय आहेत. कोरोना साथीचा फटका या प्रकल्पाला बसलाय. लॉकडाऊन मध्ये आणि त्यानंतर उद्भवलेल्या मजुरांच्या टंचाईमुळे प्रकल्पाचा वेग मंदावलाय. या परिस्थितीतून पूर्वपदावर येण्यासाठी तब्बल 18 महिने लागल्याचं कंत्राटदाराने म्हटलंय आणि याच कारणामुळे कंत्राटदाराला हे काम करायला वेळ लागत असल्याचं सांगितलं जातंय. सर्वेक्षणातली चूक. अलीकडेच करण्यात आलेल्या ड्रोन आणि लिडार सर्वेक्षणातून काही चुका असल्याचं समोर आलेलं आहे. डम्पिंग ग्राउंडच्या खालच्या थरांमध्ये अजूनही 9.5 लाख क्युबिक मीटर म्हणजेच सुमारे 10 लाख मेट्रिक टन अतिरिक्त कचरा शिल्लक असल्याचा अंदाज आहे. हा मूळ अंदाजापेक्षा 10% जास्त कचरा आहे. त्यामुळे ही चूक सुद्धा प्रकल्प लांबण्याचं कारण ठरते. इंधन टंचाई आणि वाहतुकीचे अडथळे. सध्या सुरू असलेल्या अमेरिका इराण संघर्षामुळे डिझेल पुरवठ्यावर परिणाम झालाय आणि इंधनाचे दरही वाढलेत. त्यामुळे प्रक्रिया केलेला कचरा वाहून नेण्यासाठी रोज 150हून अधिक अवजड वाहनांच्या फेऱ्या आवश्यक असतात. पण डिझेल टंचाईमुळे या वाहतुकीचा वेग सुद्धा मंदावलाय. कंत्राटदाराला 10 कोटींचा दंड. हा 700 कोटी रुपयांचा प्रकल्प बायो मायनिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या नेतृत्वाखालील समूहाला देण्यात आला होता. निर्धारित टप्पे वेळेत पूर्ण न केल्यानं पालिकेनं कंत्राटदाराला आतापर्यंत 10 कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय. पण सध्या या कंत्राटदाराकडे आवश्यक यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ उपलब्ध असल्यानं वाढीव 10% कचरा हटवण्याचं कामही याच कंत्राटदाराकडून करून घेण्याचा पालिकेचा विचार आहे. शिल्लक असलेला कचरा साफ करण्यासाठी जानेवारी 2027 पर्यंत मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव असून तो मंजुरीसाठी स्थायी समिती समोर ठेवला जाईल, असं घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त किरण दिघावकर यांनी म्हटलंय. राजकीय मंडळी आणि स्थानिकांच्या प्रतिक्रिया काय. मुलुंडचे आमदार मिहिर कोटेचा यांनी पालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. जून 2026 पर्यंत हा परिसर पूर्णपणे साफ केला जाईल असं आश्वासन पालिकेनं दिलं होतं, परंतु ही मुदतही हुकली आहे. कचऱ्याच्या प्रमाणात झालेली ही घोडचूक नक्की कुणामुळे झाली याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करा अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. तसंच हे मैदान पूर्णपणे साफ केल्यानंतर तिथं मुंबईकरांसाठी एक भव्य गोल्फ क्लब तयार करावं अशी सुद्धा मागणी त्यांनी केली आहे. दुसरीकडे स्थानिक रहिवासी आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते ॲडव्होकेट सागर देवरे यांनी पालिकेच्या देखरेखीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. पालिकेनं अनुभवी तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा होता. कंत्राटदार नवीन असल्यामुळे आणि पालिकेचे योग्य नियंत्रण नसल्यामुळे कामाचा वेग मंदावलाय असा आरोप त्यांनी केलाय. दरम्यान मुंबईसाठी मुलुंडचा हा प्रकल्प भविष्यातील कचरा मुक्तीचा एक आदर्श मॉडेल म्हणून पाहिला जात होता. कचऱ्याचं वर्गीकरण करून त्यापासून बायो सॉइल, दगड धोंडे, सखल भाग भरण्यासाठी तर प्लॅस्टिक पासून फर्नेस ऑइल आणि ज्वलनशील कचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीसाठी RDF प्लेट्स बनवलं जातंय. पण इथं कितीही काम सुरू असलेलं दिसत असलं तरी डम्पिंग ग्राउंड पूर्णपणे नष्ट होण्यासाठी मुंबईकरांना मात्र आणखी काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे आता पुढे नेमकं काय काय होतं यावर मुंबईकरांचं लक्ष लागून आहे. या संपूर्ण घडामोडींबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही लोकमत पाहत राहा.